हे आझाद मैदानावरती उपोषण करतात। आज मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव हे आझाद मैदानावरती आलेत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरचा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय। पश्चिम दक्षिण मुंबईमधील नरिमन पॉइंट, कुलाबा, मंत्रालय या परिसरामध्ये जाणाऱ्या बसेस सुद्धा पूर्णपणे सध्या बंद आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील संपूर्ण दक्षिण मुंबईकडे जाणारा रोड हा बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतोय आज सकाळी या ठिकाणी बेस्टची काही वाहतूक ही सुरू होती, मात्र थोड्या वेळापूर्वीच ही बेस्टची वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे। बेस्टचे हे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि दक्षिण मुंबईतून म्हणजे CSTM वरून बेस्टची जी वाहतूक आहे कुलाबा नरिमन पॉइंटकडे जाणारी ही संपूर्णतः बंद केलेली आहे। खरं तर आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळे नोकरदारांना जे काय नरिमन पॉइंट, कुलाबा या परिसरात काम करतात त्यांचे मात्र बेस्टची वाहतूक या ठिकाणाहून बंद झाल्यामुळे मोठे हाल होत आहेत। खरं तर मंत्रालय परिसरात सुद्धा जाणारे जे काही चाकरमाने आहेत त्यांचे सुद्धा हाल या ठिकाणी होत आहेत। बेस्टची ही वाहतूक थोड्या वेळापूर्वी बंद करण्यात आली आणि त्यामुळे CSTM वरून मुंबईच्या कुलाबा आणि नरिमन पॉइंटकडे जाणारी बेस्टची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, CSTM। मराठा आरक्षणासाठी मुंबईमधल्या आझाद मैदानावरती मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानावरती आलेत आणि या परिसरामध्ये आंदोलन